डाळ, तांदूळ, कडधान्य आणि भरपूर अशा भाज्या असलेली ही इडली प्रोटीननी भरपूर तर आहेच, पण मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. याबरोबर चटणीसुद्धा बनवण्याची गरज नाही. ही ना इडली तशीच खूप छान लागते. त्यासाठी 1 वाटी आपण तांदूळ घेऊ, 2 चम्मच चणे घ्यायचे, 2 चम्मच हिरवे मूग, 2 चम्मच मुगाची डाळ, 2 चम्मच उडदाची डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर यात 2 चम्मच शेंगदाणे टाकायचे, पाणी टाकून रात्रभर आपल्याला हे तसंच भिजत ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, अर्धी वाटी दही टाकायचं, अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 1 चम्मच जिरे टाकूया. मिक्सरमध्ये फिरवून हे बॅटर करायचं. बॅटर बाउलमध्ये काढून घेऊया. चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर टाकूया. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान चॉपरमध्ये हे भाज्या बारीक करून घ्यायच्या. चॉप केलेल्या भाज्या बाउलमध्ये काढून घेऊ. लाल तिखट, हळद, जिरा पावडर टाकायची. चवीपुरता मीठ टाकूया आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोडासा मी खायचा सोडासुद्धा टाकलेला आहे. म्हणजे ही इडली आपली छान फ्लफी होते. परत हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इडलीच्या साच्याला मी ऑलरेडी तेल लावलेलं होतं. तर आता थोडं-थोडं बॅटर आपल्याला यामध्ये टाकून आपल्याला ही इडली 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची आहे आणि 15 मिनिटानंतर बघू शकता मस्त इडली स्टीम झाली आहे. थंड झाली की काढून घ्यायची आणि यावरनं जिरा, मोहरी आणि त्याचबरोबर पांढऱ्या तिळीचा तडका बनवलेला आहे. तो तडका टाकून घ्यायचा आणि बघू शकता मस्त आपली हेल्दी प्रोटीननी भरपूर अशी इडली तयार आहे.